बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। सत्तेसाठी लाचारी पत्करलेल्यांना ओमर अब्दुल्लांना प्रश्न विचारण्याची हिंमत कुठून येईल अशा शब्दात उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे। काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनाला ओमर अब्दुल्ला यांनी विरोध केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले। सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचं आज सोलापुरात आगमन होणार आहे आणि त्यामुळे सोलापुरातील संभाजी महाराज चौकात त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। सोलापुरात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजानं वेगळी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। तर धनगर आरक्षण हा तांत्रिक विषय आहे, तो दुरुस्त करू आणि आरक्षणाचा विषय मार्गी लावू असं देखील पडळकर म्हटले। सागर बंगल्यावर बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंचं मनोमिलन होणार आहे। यात बारामतीचा देखील तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रश्न बाकी असले तरी ते सोडवणार असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। नागपूर विमानतळावर आमदार राजू पारवेंचं ढोल ताशा आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। पारवेंनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजू पारवे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे नाशिक लोकसभेचा तिढा सुटत नसताना छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं शिवसैनिक अस्वस्थ झाल्याचं कळतंय आणि दरम्यान शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शक्तीप्रदर्शन करत ही जागा कुणाला सोडू नये अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे। राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांमध्ये चांगलीच लढत रंगणार आहे। यावेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार आहे। यावेळी बसपा आणि वंचितच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं गेल्या महिन्याभरात हरभऱ्याचे भाव 1,500 ते 2 हजारांनी घसरलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मात्र घोर निराशा पडली आहे। चोपडा बाजार समितीमध्ये महिन्याभरापूर्वी 12 ते 13 हजार रुपये असा भाव हरभऱ्याला मिळत होता, मात्र सद्यस्थितीमध्ये 10 हजारांचा भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। धाराशिव जिल्ह्यातील 3 तालुक्यांच्या लाखो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देण्यासाठी केवायसी करण्यात येते, मात्र मागील 2 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं ही केवायसी यंत्रणा ठप्प झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। धाराशिवच्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं पहिल्याच गाळीत हंगामात 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय। मागील 25 वर्षांपासून हा कारखाना बंद होता, मात्र आता कारखाना सुरू झाल्यानं 25 वर्षांनंतर शेतकऱ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे। राज्यातील बाजारात कैरीची आवक वाढली आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागातून 300 क्विंटल कैऱ्यांची आवक झाली असून कैरीला 5,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी एक असलेल्या मलकापूर बाजार समितीमध्ये सध्या हरभरा आणि तुरीची आवक अधिक प्रमाणात होते। सध्या या बाजारात तुरीला कमाल 10,355 आणि किमान 8,900 रुपये प्रति क्विंटलनं दर मिळतोय। मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागलेल्या असून 5 जिल्ह्यातील 399 गावं आणि 91 वाड्यांना 606 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। मराठवाड्यामध्ये सध्या फक्त 23.69% पाणीसाठा शिल्लक असून एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यामध्ये 135 भरारी पथकं आणि 129 स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे। खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिकारात जिल्हा स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील गिरणा, हतनूर आणि वाघूर प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून दुसऱ्या बिगर सिंचन आवर्तनामुळे निम्म्या जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा प्रकल्पातील साठा हा 31% आलेला आहे। एप्रिलमध्ये हा पाणीसाठा 22 ते 23% येण्याची शक्यता आहे। सध्या जिल्ह्यातील 31 गावांसाठी 35 टँकर सुरू आहेत। सीईटी सेलनं लोकसभा निवडणुकीमुळे प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात 2 दिवसांपूर्वी बदल केला होता, मात्र सुधारित वेळापत्रकातील एमएचटी, सीईटी आणि नीट या परीक्षा एकाच दिवशी आल्यानं आता पुन्हा वेळापत्रकात बदल करण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे। नागपूरमध्ये भाजपनं यंदाची होळी वंचित समाजासोबत साजरी करण्याचं ठरवलं असून कोटोल परिसरातील पुसागोंदी गावात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष देशमुख यांनी होळी साजरी केली। यावेळी त्यांनी बंजारा नृत्याचाही आनंद लुटला। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यामध्ये शिमगोत्सवानिमित्त लोककला सादर करण्याची परंपरा आहे, तर पिसाई गावचा पारंपरिक नकटा खेळ शिमगोत्सवातील खास आकर्षण आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी ही परंपरा जपली आहे।
नागपुरात होळी पाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरच्या रामदास पेठ परिसरात पारंपरिक पद्धतीने रंगांची उधळण करत लहानग्यांसह ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना रंग लावत होळीच्या शुभेच्छा दिल्या। संपूर्ण देशभरात आज मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते। मुंबईकर देखील मजामस्ती करत होळी साजरी करतायत। मुंबईतील माहीममध्ये कोळी बांधवांनी होळी साजरी केली आहे। सुपारीच्या झाडांचं पूजन करून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। संभाजीनगरमध्ये गाव तांड्यावर अतुल सावेंकडून होळी साजरी करण्यात आली आहे। गाव तांड्यावर जात बंजारा समाजातील नागरिकांसोबत त्यांनी होळी साजरी केली। यावेळी अतुल सावेंनी बंजारा समाजाच्या पारंपरिक नृत्यावर ठेका दिला। तुळजाभवानीच्या मंदिरात रात्री होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीने होळी पेटवण्यात आली। यावेळी महंत आणि पुजाऱ्यांसह भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दरम्यान तुळजाभवानी मातेला सर्व पुजाऱ्यांकडून नैवेद्य अर्पण करण्यात आला। उल्हास नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणामुळे उल्हास नदी बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे। प्रदूषणाचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये प्रतिकात्मक होळीचं दहन करण्यात आलं। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे गावात देखील पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। गावातील सर्व लोक एकत्र येत होळीची तयारी करतात। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये अनोख्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यात आला। पाथरजाई देवीचा होम सुरू झाल्यावर मध्यरात्री 12 वाजता मढे काढण्याची परंपरा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जागरूक ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी पाथराजाई देवीच्या होमाला हजारो भाविक उपस्थित होते। मानकरांच्या हस्ते विधिवत पूजा करून होमाला सुरुवात करण्यात आली आणि होमच्या टोकाला जिवंत कोंबडी बांधली। खरं तर ही कोंबडी बांधून पारंपरिक गाणी म्हणत होम पेटवण्यात आला। हिंगोलीच्या वसमत शहराजवळील हळदीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच वसमतसह हिंगोली, नांदेड आणि परभणीतील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। या आगीमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्याची शक्यता आहे। अहमदनगरच्या पारनेरमधील पतसंस्थेतील चोरीची घटना घडली होती। या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलं असून पोलिसांनी हमालासह सईद शेख आणि 4 आलम शेख खरं तर या 2 आरोपींना अटक केली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि होळीनिमित्त गोंदिया शहर पोलिसांनी शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घराची झडती घेत त्यांच्याकडून 1 देशी कट्टा, 4 तलवारी आणि 1 गुप्ती जप्त करण्यात आलेली आहे। भुसावळ रेल्वे विभागाच्या वतीनं प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत 890 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। पोलिसांनी गुटखा माफियाला ताब्यात घेतलं असून 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती समोर आली आहे। नागपुरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीणमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। महामार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाते। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात पहाटेच्या दरम्यान करंजाळी घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे। 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यानं वाहन चालक संतप्त झाले। वैजापूरमध्ये आचलगाव येथे कौटुंबिक वादातून एका महिलेनं अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलं। यावेळी तिच्या 2 मुलींनी आणि तिच्या नवऱ्यानं तिला वाचवण्यासाठी जवळ गेले असता चौघंही होरपळले। या दोन्ही मुलींचा होरपळून मृत्यू झालाय तर दाम्पत्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 दिवसात 1,500 थकबाकीदारांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय। 7,50,254 ग्राहकांकडे 119 कोटी रुपये थकीत वीज बिल असल्यानं महावितरणानं ही कारवाई केली आहे। उल्हासनगरमधील एका तरुणाला हातात तलवार घेऊन काढलेला फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवणं चांगलंच महागात पडलंय। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाच्या घरी जाऊन तलवार जप्त केली आणि या तरुणाला अटक केली। अमळनेरमधील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत प्रेरित होऊन शालेय अभ्यासक्रम शाळेच्या भिंती रंगवलेल्या आहेत। या भिंतींवर गणिताची सूत्र, इंग्रजी, मराठी, हिंदी व्याकरण आणि विज्ञानाची माहिती रंगवण्यात आली आहे। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येमध्ये पहिलीच होळी साजरी करण्यात आली आहे। रामलल्लाच्या मूर्तीला आकर्षक फुलांनी सजावट करून कपाळावर गुलाल लावण्यात आलाय। गुलाबी वस्त्र परिधान केलेली रामलल्लाची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली। या आगीच्या घटनेत पुजाऱ्यासह तब्बल 13 जण होरपळल्याची माहिती आहे। आगीच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या भाविकांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। भस्म आरतीच्या वेळी अबीर गुलाल उधळण्यात आला। याच दरम्यान ही घटना घडली।
दिल्लीतील अलीपूर इथल्या तेलाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे, गडचिरोलीमधून अशोक नेते तर सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली आहे। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ज्योती मेटे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली। काही दिवसांपूर्वी ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्या महाविकास आघाडीकडून बीडमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अशावेळी ज्योती मेटे यांनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसकडून 3 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेते यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवर भाजपने दावा केला। अमरावतीमध्ये नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान भाजपकडून उमेदवारी मिळण्याआधीच रवी राणांनी नवनीत राणा यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। कमळ चिन्हाचा प्रचार करत नवनीत राणांना निवडून द्या असा प्रचार रवी राणा करत आहेत। नवनीत राणांच्या उमेदवारीवर बच्चू कडूंनी आक्षेप घेतलाय। प्रहार जनशक्ती पक्षानं अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून 26 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।